नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला मूग डाळची भजी कशी करायची ते मी दाखवित आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी 1 कप मूग डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। 2 तास झाल्यानंतर ही मूग डाळ मी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन त्यातलं संपूर्णपणे पाणी निथळून घेतलं। इथे मी 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरा घेऊन खलबत्त्यात कुटून घेतला आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक खलबत्त्यात कुटून घेतल्या आहेत। अर्धा चमचा मीठ घेतला आहे। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। 2 चिमूट हिंग घेतला आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम ही मूग डाळ मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे। तर मी मूग डाळ मिक्सरमधून छान वाटून घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालत आहे। धने जिरे मी खलबत्त्यात कुटून घेतले होते ते मी घालत आहे। हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यात कुटून घेतल्या होत्या ते मी घालत आहे। 2 चिमूट हिंग घालत आहे। आलं लसूण पेस्ट घालत आहे। अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे। आता मिश्रण छान मी एकजीव करून घेते। तर मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे मी। तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। ते तेल गरम झालेलं आहे। आता आपण मूग डाळीची आपण भजी करूया। आता छान तळून घेऊया ही भजी। तर मूग डाळीची भजी छान तेलात तळली गेलेली आहे। आता आपण तव्यावर काढून घेऊया। आणि उरलेली मूग डाळ भजी आपण करूया। तर अशा पद्धतीने महाराष्ट्रात मूग डाळ भजी करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।